अजित पवारांनी 2-3 दिवसा अगोदरच एका भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं, 30 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा कर्जाचे पैसे भरायचे आहेत. अर्थसंकल्पाचं बजेट जाहीर झालं. अधिवेशनामध्ये अनेक गोष्टीवरती बोललं गेलं, पण शेतकऱ्याच्या प्रश्नावरती सत्ताधारी पक्षामधील एकही आमदार बोलला नाही. निवडणुकीच्या अगोदर महायुती सरकारने घोषणा केली होती, जर आमचं सरकार आलं तर आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू. पण आता तर कर्जमाफी करण्याऐवजी शेतकऱ्याकडून पीक विमा कर्जाचे पैसे देखील वसूल करणार आहेत. याच गोष्टीवरती महाराष्ट्रातील शेतकरी बांधव मात्र संतापलेत, कारण की शेतकरी बांधवांनी महायुती सरकारला भरभरून मतं दिली होती, पण आता हेच सरकार शेतकऱ्यांसाठी अन्याय करताना दिसत आहे. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील संतापले आणि अजितदादा मुख्यमंत्री फडणवीस यांना सक्त इशारा दिला. अजित पवार शेतकऱ्याच्या प्रश्नावरती नेमकं काय म्हणाले ते अगोदर पाहू, त्यानंतर मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांना काय म्हणाले ते पाहू. मलाही वाटत नाही का, आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे. आज तारीख आहे 28. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. कारण 7,20,000 कोटीचा 20,000 नाही 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमच्या आम्ही महावितरणला भरतोय. आम्ही म्हणजे कोण? सरकार. आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या 1,500 प्रमाणे त्यांना 45,000 कोटीची तरतूद करावी लागलेली आहे. ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि बाकीचे पण कामं 3.5 लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळ्या स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात 3.5 लाख कोटी आणि हे 65,000 म्हणजे 4.25 थोडे कमी 4,15,000 कोटी तर ह्याच्यातच गेले. मला शाळा, त्याला पुस्तकं, वह्या, त्यांना युनिफॉर्म, त्यांचे हॉस्टेल, त्यांचा बाकीचा खर्च, इतर अनेक प्रकारचे खर्च असतात. तुमचे रस्ते, लाईट, पाणी, मूलभूत गरजा ह्या सगळ्या आपल्याला या निमित्तानं द्यावे लागतात. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. मला काल मी कोल्हापूरला होतो, तिथेही मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, अहो लवकर सांगा, लोक पैसे भरणात वाट बघत बसले. आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही. त्याच्यामुळं या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा. मी मात्र एक केलं, जे पीक कर्जाच्या करता 0% व्याजा करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे काही टक्के भरावे लागतात ती सगळी रक्कम जवळपास 1,000 ते 1,200 कोटी रुपये आहे, ती मी बँकांना पास ऑन केलेली आहे. मी म्हणजे मी एकटं माझ्यावर नाही, मी देवेंद्ररावांनी, नाहीतर तुम्हाला वाटायचं हे काय मी करत चाललेलं आहे. तिघांनी मिळून ते केलेलं आहे. आता हे सगळं करत असताना ज्यांचं पैसे परवा आम्ही क्लिअर केलेले आहेत. दुधावाल्यांना जो तुम्ही घातलेल्या दुधाबद्दल राज्य सरकार तुम्हाला जे अनुदान देतंय ते पण बहुतेकांच्याकडे जमा झालेलं असेल. जमा झालेलं नसेल, चेअरमन कुठे गेले? जमा झालंय का? 40 दिवसाचं 7 रुपयांनी पैसे जमा केलेले आहेत. अजून काही जाहीर केलेलं राहिलं असेल तर ते पण त्या ठिकाणी करून देईल. मी त्याचा हिशोब दुग्ध विकास खात्याला मागितलेला आहे आणि त्या पद्धतीने तेही आम्ही करू. त्याच्याही बद्दल
तीळमात्र शंका मनात माझ्या शेतकरी बांधवांनी, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी, माझ्या मायमाऊलींनी करू नये अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं त्यांना त्या ठिकाणी करू इच्छितो. मित्रांनो, एकंदरीतच आपण जे काही भाव दिला 23 माफी करणार नाहीत असंच म्हणले का दोघं पण, म्हणजे अजितदादा पण आणि फडणवीस साहेब पण. हेच शेतकऱ्यांना समजणं खूप गरजेचं आहे. ज्या आपल्या कष्टाचं कधी चीजच होत नाहीये, तर त्यावेळेस आपण सरकार आणि पक्ष न बघता, विरोधी आणि सत्ताधारी हे पक्ष न बघता, आपलं हित नेमकं कशात आहे हे बघणं लोकांचं गरजेचं. लोकांनी ना कधीही मनात परिवर्तनवादी बनायला पाहिजे. उगाच ओढली नाही पाहिजे की तो माझा पक्ष नाही दिला तरी चालन, नाही दिलं तरी वाटलं झालं तरी चालन, असं या भूमिकेत न राहता शेतकऱ्यांनी ना स्वहिताकडे आलं पाहिजे, ज्याच्यातून आपलं कुटुंब, आपला परिवार, आपला समाज, आपलं राज्य मोठं होणारे, शेतकरी मोठं होणारे, या हिताचं परिवर्तनवादी विचार शेतकऱ्यांनी आधी केला पाहिजे. आपण ज्या ज्या वेळेस आपल्या नेत्याचं पक्षाचं गुणगान गातो ना, त्यावेळेस न्यायापासून आपण लांब जातो. दारिद्र्य आपल्यावरती येतं, त्यांच्यावरती कधीच येत नाही. सरकारवरती, नेत्यांवरती, विरोधी पक्षांवरती कधीच दारिद्र्य येत नाही. दारिद्र्य हे आपल्या शेतकऱ्यांवरती येतं आणि त्याला ओढून घ्यायला आपण जबाबदार राहतो. कारण आपण ज्या त्यावेळेस मनात परिवर्तन करून आपण ताकदीनं त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आता जर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार म्हणत असतील की आम्ही कर्जमाफी देणार नाही, तर मग यांच्याकडे बघावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांनी. आणि माझं तर म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी यांना गावोगावी याच बंद करायला पाहिजे. जोपर्यंत हे शेतकऱ्यांची माफी करत नाहीत ना, पुढच्या काळात मला वाटतं आता मला तीही आंदोलन हातात घ्यावं लागणार आहे. यांनी कर्जमाफीऐवजी आमचं म्हणणं आहे कर्जमुक्तीच करा तुम्ही शेतकऱ्यांची, काय त्यांच्या मालाला भाव देण्यासाठी. आता कांद्यापासून ते सोयाबीन, ऊसापर्यंत आणि त्या द्राक्षापासून ते जे सगळे पिकं येतात याला ना मालाला भाव दिला जातो, ना नुकसान झालं तर त्यांचा ना पीक विमा शेतकऱ्यांचा दिला जातो, ना शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं, नुसते पंचनामे केले जातात. म्हणजे ही घोर फसवणूक शेतकरी उघड्या डोळ्यानं बघतो. इथून पुढच्या काळात ना शेतकऱ्यांनी सावध होणं खूप गरजेचं आहे. माणसाच्या एकजुटीत किती ताकद आहे ना, हे मराठ्यांच्या आरक्षणाच्या आणि एकजुटीने दाखवून दिलेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी जरी एकदा मुठ आवळली ना, विरोधी आमचा नाही आणि सत्ताधारी आमचा नाही, आम्ही शेतकरीच, आम्ही आमचे, आमच्याच हक्कासाठी आम्हीच गरजवंत शेतकरी लढू. अशी जर तुम्ही एक वज्रमुठ केली तर न्याय मिळायला वेळ लागणार नाही शेतकऱ्याला. आणि जर हे आता कर्जमुक्ती करणार नसली तर पुढच्या काळात यांच्यावर बघावं लागणार आहे आणि आम्ही बघणार. मग यांना गावात यायचं शेतकऱ्यांनी बंद करावं लागणार आहे. मला ती मोहीम सुरू करावी लागणार आहे.